मंत्री पंकजा मुंडे यांची किनगावमध्ये या ठिकाणी सभा जी आहे ते होणार आहे। या सभेची तयारी पाहायला गेलं तर पूर्णतः या सभेची तयारी झाल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बसण्याची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली आणि पंकजा मुंडे काही मिनिटांमध्ये जे आहे ते किनगावमध्ये दाखल होतील। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर हे छोटे कटआउट जर पाहायला गेले तर इकडं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे देखील कटआउट्स जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचे देखील कटआउट्स जे आहेत ते पाहायला मिळतात आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांचे देखील कटआउट जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर या सभेदरम्यान मंत्री पंकजा मुंडे काय बोलतील याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलंय। खूप काही घडामोडी जे आहेत ते राज्यामध्ये झाल्या गेल्याचं देखील पाहायला मिळते आणि प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर आणि स्वबळावर या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरलाय। मात्र याच्यामध्ये कसा प्रतिसाद कोणत्या पक्षाला मिळेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या किनगाव परिसरामध्ये नागरिकांना कोणकोणत्या समस्या आहेत, मतदारांना कोणकोणत्या समस्या आहेत, या संदर्भात काय अपडेट्स मिळतील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जे उमेदवार जे आहेत ते नेमकं कोणकोणत्या विषयावर हे निवडणूक लढवत आहेत हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सभेदरम्यान मंत्री पंकजा मुंडे काय बोलतील याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलंय। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, किनगाव।